रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अक्षय पाटील. तसेच शेतकरी बांधवांनो, तुमचा आवडता कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, गेले अनेक दिवस झालं तुम्ही या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक पिकांचे माहितीपट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना ऊस पीक असेल, केळी पीक असेल, डाळिंब पीक असेल, द्राक्ष पीक असेल, वांगी पीक असेल, तर या सर्व पिकांचे व्हिडिओ पाहायला भेटलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं भरभरून प्रेम या कार्यक्रमाच्या माध्यमातून रामा ॲग्रोटेकला भेटलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हाला अजून एक नवीन पिकाबद्दल माहिती मिळणार आहे. जर तुम्ही रामा ॲग्रोटेकचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात ड्रॅगन फ्रूट. आणि ड्रॅगन फ्रूट विषयी तुमच्या मनात ज्या शंका आहेत की ड्रॅगन फ्रूटची शेती करायची की नाही, ड्रॅगन फ्रूट केलं तर मग ते कोणत्या पद्धतीत करायचं, कोणती व्हरायटी वापरायची आणि कोणत्या मेथडमध्ये करायचं, याची सखोल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं या प्रश्न तुमचे उत्तर आमचे जो रामा ॲग्रोटेकचा 34वा भाग आहे त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज ड्रॅगन फ्रूटचा हा पहिला भाग आहे आणि यात तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काढणीपर्यंतचा सर्व माहिती तुम्हाला आज या भागातून मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटबद्दल एक प्राथमिक माहिती तुम्ही एक सांगा आम्हाला की ड्रॅगन फ्रूटचा इतिहास काय. बरं, तर शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती सांगायची झाली तर हे ड्रॅगन फ्रूट जे आहे तर ते दक्षिण मेक्सिको तसेच मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये उगम पावलेलं फळपीक आहे. तर हे साधारणतः 150 ते 200 वर्ष जुनं फळपीक आहे. तर साधारणतः 1860मध्ये फ्रेंच लोकांनी याचा प्रसार व्हिएतनाममध्ये केला आणि 1990पासून याचं कमर्शियल प्रोडक्शन शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि साधारणतः आत्तापर्यंत 22 वेगवेगळ्या देशामध्ये याचं प्रोडक्शन घेतलं जातं. त्याच्यामध्ये श्रीलंका असेल, मलेशिया असेल, चायना असेल, ऑस्ट्रेलिया असेल. तर याचा सगळ्यात मोठा जो ग्लोबल एक्सपोर्टर जर कोण असेल तर तो याचा आहे व्हिएतनाम कंट्री. आणि व्हिएतनाम कंट्री याचा 55% एक्सपोर्ट हा फक्त ड्रॅगन फ्रूटचा होतो आणि त्याच्यामुळं आपल्या भारतीय लोकांचं याच्याकडे लक्ष गेलं आणि भारतामध्ये साधारणतः 2005मध्ये 3 हेक्टरवरती याची लागवड होती. तर ती आता वाढून 2025पर्यंत आता साधारणतः ती 3000 हेक्टरच्या वरती लागवड ड्रॅगन फ्रूटची पोचलेली आहे. तर पाटील साहेब, तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे असा, तर 2018मध्ये काही मोजकेच महाराष्ट्रामध्ये शेतकरी होते, त्यांच्याकडे हे ड्रॅगन फ्रूटचं फळपीक होतं आणि त्याचं जी त्यावेळेचा जो रेट होता आणि त्याचं जी यूट्यूबला त्यांचे जे व्हिडिओ आले की बाबा एकरी आम्ही 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये कमवले याच्यातून, त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस कोरोना आपल्याकडे आला त्याच्यानंतर काय झालं की त्याचा एक ट्रेंड आला मार्केटमध्ये. ड्रॅगन फ्रूट जे एक्झॉटिक फळपीक आहे तर हे लावण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये आला आणि साधारणतः 2021, 22, 23, 24 या पिरियडमध्ये याच्या भरपूर बागा महाराष्ट्रामध्ये लागल्या. तर साधारणतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यामध्ये याच्या भरपूर लागवडी वाढल्या. माने सर, आज शेतकऱ्यांना एक संभ्रम पण तयार होतोय की ह्या पिकाची लागवड जास्त प्रमाणात व्हायला वाढलेली आहे. तर आपण हे ड्रॅगन फ्रूट हे पीक लावावं की नाही लावावं? तर पाटील साहेब, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जे शेतकरी याच्यामध्ये नवीन पडणार आहेत त्यांच्यासाठी खास तुम्हाला एक 3 गोष्टीवरती काम करावं लागेल जर तुम्हाला याच्यामध्ये पडायचं असेल. त्या 3 गोष्टीवर जर तुम्ही काम केलं तरच तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती ही भविष्यामध्ये परवडणार आहे. तर त्या 3 गोष्टी अशा आहेत. पहिली गोष्ट आहे आपली जी रोपांची उंची असते
तर ती उंची साधारणतः नॉर्मली असते 1 फुटाची. तर तुम्हाला ते 1 फुटाचं रोप न वापरता लागवडीमध्ये तुम्हाला साधारणतः 2.5 ते 3 फुटाचं रोपाचं कटिंग वापरायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक काय असेल ड्रॅगन फ्रूटमध्ये तर हा आहे की आपल्या इथलं बाग असेल पाटील साहेब आणि नागपुरातली बाग असेल तर तिथलं हार्वेस्टिंग आणि आपल्या इथलं शेतकऱ्यांचं हार्वेस्टिंग हे एकाच वेळेस मार्केटला येते. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक ड्रॅगन फ्रूटमध्ये आहे. आणि ते एकाच वेळेस मार्केटला आल्यामुळे काय होतंय व्यापारी लोकांना एक संधी भेटलेली आहे दर पाडण्यासाठी आणि ते दर पाडतायत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक खूप चांगला पर्याय आहे तो म्हणजे कोल्ड स्टोरेजचा. तर तो कोल्ड स्टोरेजचा पर्याय पण बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्याच्यामध्ये सक्सेस झालेले नाहीत. बरेच काय होतंय स्टोरेजला ठेवल्यानंतर ते माल ज्यावेळेस आपण बाहेर काढतोय त्यावेळेस ते फळ आपलं मऊ पडतंय मग ते मार्केटला दर चांगला भेटत नाही. तर त्याच्यासाठी थोडंसं टेम्परेचर वगैरे जे काय आहे तिथं आपल्याला ठेवायचं कोणत्या टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे तर ते साधारणतः 8 ते 9 डिग्री सेल्सिअसमध्ये जर तुम्ही तिथं ठेवलं तर ते तुमचं 12 ते 14 दिवस व्यवस्थित राहू शकतं. आणि तुम्हाला ते हार्वेस्टिंग करताना थोडंसं कच्चं आणि पिकलेलं फळ असं गार असलेलं फळ तोडायचं आहे. ते जर तुम्ही ह्याला ठेवलं स्टोरेजमध्ये तर ते तुमचं चांगलं राहू शकतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे जर आत्तापर्यंत जेवढे ड्रॅगन फ्रूटचे शेतकरी पडलेले आहेत याच्यामध्ये अजून ऑफ सीझनमध्ये बरेच कमी शेतकरी आहेत. आणि तुम्ही जर ऑफ सीझनमध्ये जर पडला तर तुम्हाला हे भविष्यामध्ये जे आपलं जे हे होते बहार आपल्याला मेंटेन करता येत नाही ड्रॅगनचा तो बहार आपण त्या ऑफ सीझनमध्ये मेंटेन करू शकतो. तर त्याच्यामध्ये ऑफ सीझनचा विषय असा आहे की त्याला थोडासा जेवढा बागेला खर्च येतोय तेवढाच खर्च तुम्हाला त्या ऑफ सीझनच्या लाईटिंगसाठी येणार आहे. तर माझं नवीन शेतकऱ्यांना असं ही विनंती असेल तुम्ही साधारणतः 1 एकरचं प्लॅनिंग करत असाल तर साधारणतः तुम्ही अर्धा एकरच बाग लावावी आणि अर्धा एकर तुम्ही बजेट जे आहे ते तुमचं ऑफ सीझन प्रोडक्शनला जे तुमचा खर्च होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ठेवावं. जर ह्या 3 गोष्टीवर शेतकरी मित्रांनी जर काम केलं तर ते पुढच्या 30 वर्षापर्यंत आपली बाग तुम्ही ठेवू शकता आणि चांगले पैसे म्हणजे डाळिंब द्राक्षेपेक्षा सुद्धा तुम्ही चांगले पैसे याच्यामध्ये कमवू शकता. माने सर तुम्ही आता प्राथमिक माहिती आम्हाला दिली सर्व शेतकऱ्यांना ती माहिती आता आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचलंच साधारणतः नवीन आता शेतकरी तुम्ही सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांना ही माहिती द्या की ड्रॅगन फ्रूटची लावण करण्याची मेथड काय आहेत म्हणजे कोणत्या मेथड आहेत आणि त्याला जमीन कोणत्या प्रकारची लागते क्लायमेट कोणत्या प्रकारचं लागते आणि तुम्ही जे म्हणला लाईट ऑफ सीझनला जे लाईटचं तुम्ही हे करा तर ती आम्हाला सगळं तुम्ही समजून सांगा जेणेकरून आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती माहिती मिळेल. माने साहेब हे आत्ता जे मी प्रश्न विचारले त्याचप्रमाणे आपल्याला शेतकऱ्यांचे अजून काही प्रश्न असतात की ड्रॅगन फ्रूट लावताना आपल्याला ती रोपं कुठून आणायची किंवा रोप किती फुटापर्यंत लावायचं ह्या गोष्टीचं पण तुम्ही थोडं निरसन करा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं ते प्रश्नांचं निरसन होईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो आता आपण ठरवलंय आपल्याला ड्रॅगन फ्रूट हे लावायचं आहे तर ड्रॅगन फ्रूट लावताना जी बेसिक माहिती तुम्हाला पाहिजे तर ती आता मी तुम्हाला देतो. तर साधारणतः शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट लावण्यामध्ये 2 पद्धती आहेत. एक जुनी पद्धत होती रिंगपोल पद्धत आणि दुसरी नवीन पद्धत आली होती ती ट्रेलिस मेथड हाय डेन्सिटी प्लांटेशन. तर आता रिंगपोल पद्धतबद्दल तुम्हाला माहिती देतो. तर याच्यामध्ये साधारणतः दोन्ही वहीतलं अंतर हे 10 फूट असतं आणि दोन्ही सरीतल्या पोलमधलं अंतर हे 6 फूट असतं. साधारणतः एकरी 700 पोल तुमचे बसतात. तर 700 पोल रिंग आणि पोलला तुमचा साधारणतः खर्च 350 रुपये 400 रुपये प्रमाणे 2,80,000च्या आसपास जातो. तर पाटील साहेब जसं मी तुम्हाला रिंगपोल पद्धतीबद्दल सांगितलं तर तसंच नवीन एक पद्धत आली ट्रेलिस मेथड. आता ट्रेलिस मेथडमध्ये काय विषय झाला की त्याच्यामध्ये हाय डेन्सिटी प्लांटेशन आपण करू शकतो. जसं आपण आपल्या भागात टोमॅटोची लागवड करतो दोन्ही साईडनं आपण ती रोपं लावतो वरती स्ट्रक्चर बनवतो तर त्या पद्धतीचं ते ट्रेलिस मेथड आहे. त्याच्यामध्ये पहिली जी रिंगपोलची पद्धत होती त्याच्यामध्ये साधारणतः 700 पोल बसायचे 700 गुणिले 4 असे 28 रोपं त्याच्यामध्ये बसायचे. तर ही ट्रेलिस मेथड जी नवीन आली त्याच्यामध्ये साधारणतः आपण 5 ते 6,000 रुपये याच्यामध्ये बसवू शकतो. आता जी तुम्ही मेथड म्हणला त्यात तुम्ही अंतर सांगितलं 10 फूट 10 फुटाचं तर आपण त्या 10 फुटात आंतरपीक करू शकतो का? करू शकतो. तर
तुम्ही जे म्हणताय आंतरपीक याच्यामध्ये करू शकतो का, तर शेतकरी मित्रांनो मध्ये 10 फुटाचा गॅप आहे, बरोबर एक 4.5 फुटी बेड त्याच्यामध्ये पडतो. तर याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगचे 4 ते 5 वर्ष तुम्ही खूप चांगलं आंतरपीक घेऊ शकता याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये कंडिशन एकच आहे की ड्रॅगन फ्रूटचं जे स्ट्रक्चर आपण बनवलेलं आहे त्याची जी हाईट आहे त्याच्या हाईटच्या वरती जायला असं कोणतंच पीक आपल्याला घ्यायचं नाही. जसं की शेवगा आपल्याला घ्यायचं नाही, सावलीसाठी आपण शेवगा घेऊ शकतो किंवा पपई घेऊ शकतो. आपण काय म्हणतो त्याची सावली होऊन जाईल त्याला, म्हणजे डॉर्फ पीक पण त्याच्यापेक्षा कमी उंचीचे तुम्ही कोणतंही आंतरपीक त्याच्यामध्ये घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही आलं असेल, हळद असेल, तरकारी असेल, हे त्याच्यापेक्षा कमी उंचीची सगळी पिकं तुम्ही त्याच्यामध्ये पुढील 5 वर्षापर्यंत करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर हे झालं त्या स्ट्रक्चरचं. स्ट्रक्चरसोबत आता जसं मी सांगितलं तुम्हाला रिंग पोल पद्धतीमध्ये 2800 रुपये बसते आणि ट्रेलिस मेथडमध्ये साधारणतः 5000 रुपये बसते. तर आता हे रोपाबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला. साधारणतः ज्यावेळेस सुरुवात झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये लावायला त्यावेळेस रोपाची काय अवस्था होती की साधारणतः 8 ते 9 इंच तुकडा, जो आपलं ड्रॅगनचं रोप कसं कटिंगनं बनतं, हा पानाचा जो तुकडा आहे याचा तुम्ही कट केला 1 इंच, तर तो तुम्ही जमिनीमध्ये पुरल्यानंतर साधारणतः 30 दिवसांमध्ये त्याला खाली मुळी सुटते आणि वरून फुटवे चालू होतात. तर मग हे रोप बनवायचं काय अवघड नाही. त्याच्यामुळे काय झाले, जेवढे ड्रॅगन फ्रूटवाले आहेत ते सगळ्यांची 2 वर्षानंतर नर्सरी चालू होते आणि त्याच्यामुळे काय झालं, मग नर्सरीच्या माध्यमातून आपल्याला 4 पैसे चांगले येतील. त्याच्यामुळे एक ट्रेंड निर्माण झाला. प्रत्येकजण सांगायला लागला की एकरी 10 लाख होत आहेत, 20 लाख होत आहेत, तुम्ही लावा बिनतास. पण आपल्याला काही इथं कोणाचं प्रमोशन करायचं नाही किंवा आपल्या नर्सरीचं रोप इथं विकायचं नाही. आपल्या नवीन शेतकरी जो याच्यात पडणार आहे त्याच्यापर्यंत जी खरी माहिती आहे ती आपल्याला याच्यामध्ये माध्यमातून पोचवायची आहे. तर रोपामध्ये साधारणतः तो 8-9 इंचचा जो तुकडा होता तो साधारणतः 2021-22 मध्ये 40 रुपयाला विकत होते लोक. त्याच्यानंतर ते हळूहळू जसं बागा वाढत गेल्या तसं ते 35 रुपये 30 रुपयेपर्यंत भेटायला लागले रोप. तर ते एक झालं रोपांचं. तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपली स्वतःची जी नर्सरी आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, डायरेक्ट 3.5 फूट 3 फूट 2.5 फूट याच्या जेवढं मोठं पान निघतं. आता समजा हे पान आहे, हे पान तुम्हाला दिसतंय 2.5 फूट लांब दिसतंय. तर पूर्ण मोठ्या पानाचं ज्यावेळेस मदर प्लांट तयार होते, म्हणजे एक हार्वेस्टिंग त्याचं निघून जाते, त्यावेळेस पूर्ण 2.5 फूट पानाचं आपण काय केलं, रोप तयार केलं. आणि त्या 2.5 फूट पानाचं रोप तयार केल्यामुळे काय झालं, ते लावताना स्ट्रक्चरपर्यंत वरती गेलं आणि त्याचे जेवढे फुटवे निघाले ते सगळे फुटवे आपण ठेवले. त्याला फुटव्याची कटिंग करायची गरज पडली नाही. त्यामुळे बागा आपल्या लवकर डेव्हलप झाल्या. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे 3 गोष्टी तुम्हाला काम करायच्या, ती पहिली जी गोष्ट होती की रोपाचं तुम्हाला उंची वाढवायची आहे. जे 2.5 ते 3 फुटाचं तुम्ही जर रोप वापरलं तर तुम्ही याच्यामध्ये फेल जाणार नाही. तुमचे जेवढे फुटवे निघतील ते सगळे लवकर डेव्हलप होतील, तुमची बाग लवकर डेव्हलप होईल. म्हणजे आपण 9 इंचाचं जे म्हणत होतो त्याच्यापेक्षा 2-2.5 फुटाचा जर आपण रोप जर घेतलं तर ते बाग लवकर डेव्हलप होते आणि तुमचं म्हणजे शेतकऱ्यांना चान्सेस चांगले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जगण्याचे पण चान्सेस चांगले आहेत आणि बाग लवकर डेव्हलपमेंट होते, स्ट्रेस मध्ये वगैरे जात नाही, लवकर डेव्हलपमेंट होते. तर आता हे झालं रोपांच्या विषयी. तर साधारणतः शेतकरी मित्रांनो, आपण लावल्यापासून साधारणतः 1 वर्षामध्ये याचं हार्वेस्टिंग चालू होते. म्हणजे समजा जूनला तुम्ही लावलं तर पुढच्या जूनला याचं तुम्हाला हार्वेस्टिंग भेटणार आहे. किंवा जर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर जो ह्याचा फ्रूट प्रोडक्शनचा जो सीझन असतो तो जून ते नोव्हेंबर असतो. नोव्हेंबर नंतर जर तुम्ही याचं प्लांटेशन केलं तर साधारणतः जो आपल्याकडं प्रकार आहे 8 साली ऊस आणि सुरू ऊस, तसं नोव्हेंबरमध्ये जर लावलं तर 1.5 वर्षानंतर ती बाग चालू होते. पण त्यावेळेस तुम्हाला ते प्रोडक्शन 8 साली ऊसासारखं डबल भेटते. म्हणजे उलट जो नोव्हेंबर-डिसेंबरचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही बागा लावावे त्याच्या, तर तुम्हाला चांगलं प्रोडक्शन भेटते. माने सर, आम्हाला अजून एक माहिती द्या की आपल्याला ह्या ड्रॅगन फ्रूटाची फुटवेची स्टेज किंवा फ्लावरिंगची स्टेज कधी चालू होती किंवा किती महिन्यानंतर त्याला बाबा फुटवा चालू होतो आणि फ्लावरिंग पहिलं जे फुल येतं ते किती दिवसांनी येतं? तर शेतकरी मित्रांनो, पाटील साहेबांनी खूप चांगला प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं होतं की आपण रोप लावलं, आता ते समजा मुळे फुटलेलं रोप असेल तर त्याला लगेच साधारणतः 15-20 दिवसानंतर तुम्हाला फुटवे यायला चालू होतात. पण त्याच्यामध्ये जे बारकं रोप जे होतं 8 इंचाचं, त्याच्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे, जेवढे फुटवे निघत आहेत त्यातले सगळे फुटव्यातले एकच चांगला फुटवा ठेवावा लागतो. तो आपल्याला स्ट्रक्चरपर्यंत वरती घेऊन जावा लागतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा शेंडा ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस त्याला मागणे फुटवे निघतात. तर याला साधारणतः 1-1.5 वर्ष जाते. त्याच्यासाठीच माझं म्हणणं होतं की तुम्ही मोठ्या साईजचं रोप जर लावलं तर ते लवकर तुमचं डेव्हलप होतं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे फ्रुटिंग सीझन आहे तो जून ते नोव्हेंबर आहे.
तर ह्याला जे फ्लावरिंग वगैरे ज्या गोष्टी येणार आहेत त्या तुम्हाला जून नंतर स्टार्ट होणार आहेत. तुम्ही ऑफ सीझनमध्ये त्याला जर लाईटिंग जर केलं तर ते नंतरचा विषय आहे 2 वर्षानंतर. पण सुरुवातीला तुम्ही लाईटिंग वगैरे ऑफ सीझन प्रोडक्शन घेऊ शकत नाही. एकदा बाग डेव्हलप झाल्यानंतरचा तो विषय आहे. तर साधारणतः जूनमध्ये तुम्हाला पहिलं फ्लावरिंग येणार आहे आणि त्याचं हार्वेस्टिंग साधारणतः याची फ्लावरिंगचा विषय कसा आहे, हा जो काटा आहे तर ह्या काट्याला बड तयार होतो आणि बड लागल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर तुम्हाला याचं फुल उमलतं. आणि 15 ज्या दिवशी तुम्हाला फुल उमलतं बरोबर 1 महिन्यानंतर याचं हार्वेस्टिंग येतं. म्हणजे समजा 1 फेब्रुवारीला जर तुमचं फुल उमललं तर बरोबर 1 मार्चला तुमचं ते फळ हार्वेस्टिंगला येणार आहे. फुल उमलल्यापासून 1 महिन्यानं साधारण आपल्याला फळ हार्वेस्टिंगला काढू शकतो. माने सर, आता आम्हाला आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्हाला ही माहिती द्या की ड्रॅगन फ्रूटचं आता लागणीपासून ते फ्लावरिंग पर्यंतचं खत व्यवस्थापन, म्हणजे आपण रासायनिक टाकलं पाहिजे, जैविक टाकलं पाहिजे का ऑर्गॅनिक टाकलं पाहिजे, आणि ऑर्गॅनिक जैविक वापरायचं तर कोणत्या कंपनीचं वापरावं? बरं, तर शेतकरी मित्रांनो, पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो की आता आपलं महत्त्वाचं जो आहे ड्रॅगन फ्रूट असं पीक आहे त्याला म्हणजे रोगराई थोडीशी कमी आहे. रोगराई कमी असल्यामुळे कसं द्राक्ष डाळिंबसारखं ह्याला रासायनिक खताची जोडची अजिबात गरज नाही. आणि आपलं जे ड्रॅगन फ्रूट आहे ते तुम्ही जैविक खताच्या माध्यमातून जर केलं तर ते खूपच चांगलं येतं. तर जैविक खताच्या माध्यमातून याचं व्यवस्थापन करत असताना साधारणतः तुम्ही लावताना जर बेसल डोस वगैरे घातलं, शेणखत वगैरे ते जर गोष्टी घातल्या तर चांगलं आहे. पण त्याच्यानंतर जो वाढीचा पिरियड आहे या वाढीच्या पिरियडमध्ये जर ह्याला तुम्ही जैविक खतांची जोड दिली आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर लिक्विड खतं भेटली जैविकमध्ये तर खूप चांगला विषय होतो. जसं आता मी 2021 पासून केलं होतं ड्रॅगन फ्रूट, पण मला रामा ॲग्रोटेकची ओळख ही झालेली आहे 2000 जानेवारी 25 पासून. तर त्यावेळेस ज्यावेळेस मी रामा ॲग्रोटेकची खतं वापरायला चालू केलं तर त्याच्यामध्ये काय झालं, आपल्याकडे एक तर बऱ्यापैकी एक वेगवेगळे 54 प्रकारचे प्रोडक्ट होते. तर त्याच्यामध्ये जे काय मुळीसाठी असेल, आता मुळी जर ह्याचं काय विषय आहे ड्रॅगन फ्रूट म्हणजे जर मुळी तुमची ॲक्टिव्ह राहिली तर त्याची वाढ पटापटा होते. मग मुळी जर ॲक्टिव्ह करण्यासाठी जे आपल्याकडे जी खतं होती, रूट मॅजिक असतील, मायक्रोरायझा असतील किंवा बायोक्रांती असेल, ते आपण सुरुवातीला वापरले याच्यामध्ये. तर रामा ॲग्रोटेकचं ही खतं आपण वापरल्यानंतर काय झालं, नंतर ते पानाच्या वाढीसाठी असेल, फुटव्यासाठी असेल आपल्याकडं रामा मॅजिक होतं. त्याच्यानंतर पानाचा गर भरण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला फुटव्यासाठी ज्ञानशक्ती वापरलं, परत घर भरण्यासाठी समृद्धी वापरलं. आणि ज्यावेळेस आपला नंतर ज्यावेळेस ह्याचा विषय आला हार्वेस्टिंगच्या वेळेचा, त्यावेळेस आपण ते सृष्टी वगैरे ह्या गोष्टी वापरल्या. म्हणजे आपल्याला एका जागेवर वन स्टॉप सोल्युशन सगळ्या गोष्टी ह्या रामा ॲग्रोटेकमध्ये भेटल्या. म्हणजे रामा ॲग्रोटेकची खतं वापरल्यानंतर असा पण फरक पडलाय की ज्या शेतकऱ्यांनी आशा सोडली होती त्यांना डेव्हलपच होत नव्हत्या, 1.5 वर्ष झालं ते जे हाय त्या स्टेजला होत्या त्या आपण डेव्हलप केलेलं आहे. आता तुम्ही स्प्रेत आपल्या रामा ॲग्रोटेकचं कोणतं प्रोडक्ट वापरलंय का? स्प्रे आता बऱ्यापैकी आपले जे खतं होती ना तर ती बऱ्यापैकी जे आपलं रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक सोडलं तर बऱ्यापैकी सगळी खतं आपली स्प्रेला पण चालतात. तर आपण काय केलेलं आहे, ज्यावेळेस आपण पाणी देतो तर पाण्याच्या माध्यमातून आपण खालून दिलेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला पाण्याचा ह्याच्यामध्ये साधारणतः जास्त गॅप द्यावा लागतो, जास्त पाणी देऊन चालत नाही ड्रॅगन फ्रूटला. मग मधल्या पिरियडमध्ये आपण याच्यामध्ये स्प्रे पण घेतलेले आहेत. माने सर, आता फुलकळी निघण्यासाठी किंवा फुलकळी जास्त निघावी यासाठी आपण रामा ॲग्रोटेकचं कोणतं प्रोडक्ट असं वापरलंय का तुमच्या प्लॉटमध्ये? तर साधारणतः शेतकरी मित्रांनो आपण काय प्रयोग केला होता की जो सीझन चालू होतोय तो मेच्या 25 तारखेला पहिलं त्याचं फ्लावरिंग वगैरे चालू होतं. तर आपण थोडासा प्रयोग काय केला, 1 महिना अगोदरच जे रामा ॲग्रोटेकचे आपले फ्लावरिंगची खतं आहेत तर ते आपण आधी वापरून बघितलं की बाबा 1 महिना अगोदरच आपल्याला ह्याचं फ्लावरिंग वगैरे लागते का. तर त्याच्यामध्ये आपले रामा मॅजिक असेल, त्याच्यानंतर ज्ञानशक्ती असेल, ह्या मायक्रोन्युट्रिएंट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करून बघितला. तर त्याच्यामध्ये काय झालं, काही प्रमाणात आपल्याला ते सक्सेस झालेलं आहे. आणि ज्यावेळेस फुटव्याची स्टेज असते, ज्यावेळेस आपला फ्रुटिंग सीझन बंद पडतो त्यावेळेस आपण याची खतं ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस एवढा फुटवा काढता येते की फुटव्यांचं प्रमाण भरपूर होतं आहे. मग ते नवे बागा ज्या डेव्हलप करतो आपण त्याच्यामध्ये त्याचा खूप सारा फायदा होतो आहे. माने सर, आता खत व्यवस्थापन तुम्ही सांगितले, आता आम्हाला तुम्ही म्हणला पहिल्यांदा की ह्या पिकाला पाण्याची गरज कमी लागते, तर ते नियोजन पाण्याचं शेतकऱ्यांनी कसं करावं ह्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या. हां, तर शेतकरी मित्रांनो, हे ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस फॅमिलीतलं झाड आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय होते, याला जर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये
जर तुम्ही याला पाणी जास्त दिलं तर याला एकच आजार आहे, तो म्हणजे सनबर्निंग नावाचा. तो उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जर तुमचं पाणी आणि ऊन जर ह्या दोन्ही गोष्टी जर त्याला एकाच वेळेस भेटल्या तर त्याला सनबर्निंग हा आजार होतो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याकडे पाण्याचं नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं ड्रॅगन फ्रूटमध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ड्रीप हा वापरायचीच आहे. आणि जी ड्रीप वापरतो आपण त्याच्यामध्ये 1 फूट अंतरावरती जे होल असतात त्याचे अशी असणारी ड्रीप आपण शक्यतो वापरावी. आणि त्याच्यामध्ये साधारणतः दोन्ही पाण्यामधला जो गॅप आहे तो साधारणतः 10 दिवसाचा राहतो आहे. आणि जे आपण पाणी देतो आहे त्याचं ते टायमिंग पण साधारणतः 10 ते 15 मिनटंच फक्त आपल्याला द्यायचं आहे. त्या 15 मिनटामध्येच आपल्याला जे काही खतं लिक्विड वगैरे खतं सोडायचे आहेत ती त्याच 15 मिनटात सोडायचे आहेत. आणि नंतर 10 दिवस तुम्ही त्या पाण्याकडे त्याला बघायचंच नाही. म्हणजे एवढं कमी पाणी त्याला लागतं. म्हणजे जे दुष्काळी भागातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदानच पीक आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये याचं पाणी तुम्हाला कमी करायचं आहे. तर जो मी तुम्हाला सनबर्निंग हा विषय सांगितला याच्यामध्ये, तर ड्रॅगन फ्रूटला फक्त एकच आजार आहे, तो म्हणजे सनबर्निंगवाला. जे तुम्ही वरती बघताय प्रत्येक सरीला 6 फुटी नेट आपण वापरलेले आहे. तर याला साधारणतः 1 लाख रुपये एक्स्ट्रा खर्च येतो. तो जर खर्च तुम्ही केला तर हे पीक एकदम ऊसापेक्षा पण चांगला विषय होते. म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. जरी पाणी तुमचं जास्त झालं, पाणी तुमचं कमी झालं तरी काही टेन्शन नाही, जर तुमचं वरती 6 फुटी नेट असेल तर. माने सर, अजून एक माहिती राहिली ती म्हणजे व्हरायटी कोणकोणत्या वापराव्यात? व्हरायटी कोणत्या वापरा? तर सर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. आता महत्त्वाचा विषय काय झालेला आहे, आपल्याकडे 3 प्रकारचे ड्रॅगन फ्रूट इंडियामध्ये फेमस झाले होते. वरून लाल आतून पांढरा गर असलेला ड्रॅगन फ्रूट, दुसरं वरून लाल आतून लाल असलेलं, आणि तिसरं वरून पिवळं आणि आतून पांढरा असलेलं ड्रॅगन फ्रूट. तर याच्यामध्ये जे सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटमध्ये शेतकरी पडले त्यांनी आतमधून व्हाईट असलेल्या बागा जास्त लावल्या. पण ज्यावेळेस नंतर मार्केटमध्ये वरून लाल आणि आतून लाल मार्केट ज्यावेळेस रेडवाली व्हरायटी आली त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस पांढऱ्याला भाव कमी भेटायला लागला, कारण त्याची गोडवा कमी होता. त्यामुळं लालगं मार्केटला चांगलं चालायला लागलं. आणि नंतर काय झालं, मार्केटमध्ये पिवळं आलं ड्रॅगन. पण पिवळ्याचं काय विषय होता, पिवळ्याला जे पॉलिनेशन करायचं होतं ते हँड पॉलिनेशन लागतंय. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याला एकतर प्रोडक्शन पण कमी आहे. मग मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ज्या बागा वाढल्या त्या फक्त रेडच्या जास्त वाढल्या, कारण पांढऱ्याला भाव कमी आहे आणि पिवळ्याला सेटिंग कमी आहे. ह्या गोष्टीमुळे फक्त रेडच्या बागा आपल्या ज्या आतून रेड जम्बोची व्हरायटी आली तर त्याची आपल्या बागात चांगल्या जास्त वाढल्या. तर आता ती व्हरायटी ही झालेला प्रकार. पण व्हरायटीमध्ये काय झालेलं आहे, इंडियामध्ये एक जम्बो रेड जी व्हरायटी म्हणतो आपण, तर त्याचं नाव आहे इंडोनेशियन रॉयल रेड. तर ही व्हरायटी आपल्या बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अगोदर 2-4 शेतकऱ्यांनी लावल्यामुळे ती बऱ्यापैकी त्याचा प्रसार झाला आणि जास्त बागा त्याच्या लागल्या. आणि त्याच्यानंतर आपले डेक्कन एक्झॉटिकचे जे सर होते त्यांनी परदेशातून बऱ्याच देशातून आणून इथं त्याचा अभ्यास केला आणि त्याला ABC अशी नावं दिली. आणि त्यातलं C नावाची जी व्हरायटी होती, हायब्रिड C नाव दिलं, सियान रेड नावाची व्हरायटी. तर ती एक मार्केटमध्ये चांगली फेमस झाली, कारण त्या व्हरायटीला थोडा सनबर्निंगचा त्रास कमी आहे. जम्बोला थोडा सनबर्निंगचा त्रास जास्त आहे. जम्बोमध्ये फळाची साईज चांगली होत्या, पण ह्याच्यामध्ये C व्हरायटीमध्ये साधारणतः 500 ते 550 ग्रामपर्यंत व्हरायटीची साईज. म्हणजे प्रत्येक व्हरायटीचं प्लस पॉईंट मायनस पॉईंट थोडेसे आहेत. किपिंग क्वालिटी जम्बो रेडची चांगली आहे आणि Cची पण बऱ्यापैकी चांगली आहे. तर ह्या सगळ्या त्याचा व्हरायटीमध्ये आहे. पण ह्या ज्या 2 व्हरायटी आहेत, इंडोनेशियन रॉयल रेड ज्याला आपण रेड जम्बो म्हणतोय आणि हायब्रिड C व्हरायटी, याच्या बऱ्यापैकी सगळीकडं जास्त प्लांटेशन झालेलं आहे. आणि भविष्यामध्ये पण जे कोण लावणार आहेत त्यांनी व्हरायटीमध्ये जास्त कन्फ्यूज न होता, जर तुमच्या भाग जर ड्राय एरिया असेल, हवा खेळते असेल तर तुम्ही तिथं रेड जम्बो व्हरायटी लावू शकता. आणि जर तुमचा बागायती पट्टा असेल जिथं ऊसाचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही तिथं C व्हरायटी लावा. म्हणजे साधारणतः सनबर्निंगचा त्रास तुम्हाला तिथं कमी होईल. धन्यवाद माने सर, तुम्ही ड्रॅगन फ्रूटची आम्हाला लावणीपासून ते फ्लावरिंगपर्यंतची सर्व माहिती दिलेली आहे. तरी त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ड्रॅगन फ्रूट लावायचा असेल तर पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. धन्यवाद.